हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल एस के क्रिएशन. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रसादाचा शिरा. आत्तापर्यंत मी पहिल्यांदा प्रसादाचा शिरा बनवते. मला खरंच आयडिया नाही की तो कसा बनेल किंवा काय, पण मी ट्राय नक्की करेन. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी एका कढईमध्ये जे आहे तूप व्यवस्थित गरम करून घेते आहे. कढई ऑलरेडी गरम आहे, तर मी थोडंसं याच्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे. खरं सांगायचं तर मला याचं प्रमाण किंवा काही असं सांगता येणार नाही, किंवा मलाही माहीत नाही की ॲक्च्युअलमध्ये जे मी घेतलेलं आहे प्रमाण हे योग्य आहे की कमी जास्त झालं आहे. तर तुम्ही पहा पुढे. मी आता इथे तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे 1 पाऊण वाटी बारीक रवा. खरं सांगायचं तर मी पूर्ण रेसिपी झाल्यानंतर मला हे कळालं आहे की याच्यामध्ये मी जी क्वांटिटी यूज करते ती ॲक्च्युअलमध्ये परफेक्ट नाही आहे. कारण जेव्हा पण आपण प्रसादाचा शिरा बनवतो तर याच्यामध्ये तुपाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त असलं पाहिजे, जेणेकरून रवा आपला छान बनतो, मऊ लुसलुशीत बनतो आणि सुटसुटीत बनतो. तर इथे तुम्ही पाहू शकता, जसं मी तुपामध्ये रवा ॲड केला तर रव्याने तूप जे आहे ते लगेच म्हणजे बोलतात ना, शोषून घेतलेलं आहे, ॲब्झॉर्ब केलेलं आहे. तर याचाच अर्थ माझं म्हणण्याचा असा होता की मी जे तूप यूज केलेलं आहे हे कमी प्रमाणात केलेलं होतं. तर नेक्स्ट टाईम मी या टिप्स ज्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला नवीन नवीन पदार्थ शिकायला आवडतात बनवण्यासाठी. तर मी नक्कीच काही ना काही नवीन ट्राय करत राहते. चुका ह्या आपल्याकडून होतातच, बट ठीक आहे. आज कदाचित माप मला नाही कळालं, पण नेक्स्ट टाईम मी नक्की व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही पाहू शकता, मी थोडंसं तूप जे आहे ते नंतर ॲड केलं आहे याच्यामध्ये. आणि व्यवस्थित अशा प्रकारे मी ह्याला आता फ्राय करून घेणार आहे तुपामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा पण आपण प्रसादाचा शिरा बनवतो तर याच्यामध्ये आपल्याला तुपाचं प्रमाण समजलं पाहिजे. कारण जेव्हा हा शिरा जो आहे तो तयार झाला तर त्यावेळी थोडासा ड्राय झाला असं मला वाटलं, बिकॉज मी बऱ्याच ठिकाणी प्रसादाचा शिरा खाल्लेला आहे. तर ती जी कन्सिस्टन्सी असते किंवा तो जो मऊसूतपणा असतो हा थोडासा माझ्या जो मी शिरा बनवला आहे प्रसादाचा याच्यामध्ये थोडासा मला कमी जाणवला. किंवा तुम्ही पाहू शकता, मी लास्टला पोस्ट करेनच फोटो. तर थोडंसं बोलतात ना की सॉफ्ट असं नाही झालं, किंवा म्हणू शकता तुम्ही की ते जे तुपाचा जो लेयर येतो शिरा बनल्यानंतर तो व्यवस्थित असा बनला नाही, म्हणजे मनासारखं नाही झालं माझ्या. पण ठीक आहे, मी जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत नक्कीच प्रयत्न करत राहील. आणि इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं आपण रवा याच्यामध्ये फ्राय करतो आहे तुपामध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचं केळं जे आहे ॲड करायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची ती देखील एक टीप आहे माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे. कारण मी जे ह्याच्यामध्ये केळं ॲड करणार आहे किंवा जे केलेलं होतं तर हे थोडंसं कच्चं होतं, आणि आपल्याला ते कच्चं नाही घ्यायचं आहे. आपल्याला एक प्रॉपर पिकलेलं जे केळं आहे ते आपल्याला याच्यामध्ये यूज करायचं आहे, कारण ते केळं शिजलं पाहिजे. कच्चं केळं टाकल्यानंतर शिजायला पण त्रास होतो, वेळ लागतो, आणि थोडंसं टेक्स्चर पण थोडा शिऱ्याचा जो आहे तो चेंज होतो. सो ते खूप महत्त्वाचं आहे. जेवढं तूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे अदर इन्ग्रेडियंटसुद्धा खूप महत्त्वाचे आहे शिरा बनवताना. तर व्यवस्थित आपल्या तूप जे आहे त्याने रवा जो आहे व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे. नंतर मी याच्यामध्ये केळं ॲड करते. तुम्ही पाहू शकता, एका मीडियम साईजचं केळं घेतलेलं आहे मी. आणि जसं की मी तुम्हाला बोलले की थोडंसं केळं जे होतं ते थोडंसं कच्चं होतं, त्यामुळे मला ते विरघळण्यासाठी थोडा वेळ लागला आणि थोडेसे कष्ट पण जास्त झाले. म्हणजे सीन असा आहे की आपल्याला ते त्या तुपामध्ये शिजवायचं आहे, ते लागलं नाही पाहिजे. तर जस्ट बिकॉज केळं प्रॉपर माझं एकजीव झालं नव्हतं त्या शिऱ्यामध्ये, त्यामुळे मला थोडंसं जास्त वेळ शिरा जो आहे तो शिजवावा लागला, आणि त्यामुळे शिरा थोडासा जो आहे खाली लागलेला आहे, तुम्ही शेवटला पाहालच. तर याच्यामध्ये आपल्याला अजून 2 गोष्टी ॲड करायच्या आहेत केळ्यानंतर, त्या म्हणजे दूध आणि साखर.
तर साखर जी आहे ते आपण शेवटला ॲड करणार आहोत. आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत पहिलं दूध. तर दूध मी एका भांड्यामध्ये ऑलरेडी गरम करून घेतलेलं आहे. गरम दूधच आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे, थंड दूध नाही वापरायचं आहे. आणि दुधाचं प्रमाण देखील तुम्ही थोडंसं जास्तच घाला, कारण तुम्ही आता पाहालच की मी जेव्हा दूध घालते याच्यामध्ये, तर त्यावेळी दूधसुद्धा जे आहे लगेच रव्यामध्ये, शिऱ्यामध्ये जे आहे ते मुरून जातं. तर जेवढं पॉसिबल होईल थोडंसं, जेवढी मी आता क्वांटिटी घातली आहे त्याच्यात थोडंसं अजून पावभागाने तुम्ही जास्तच घाला. म्हणजे रवा शिजायला पण व्यवस्थित होईल आणि थोडंसं बोलतात ना, त्या केळं शिजण्यासाठी माझं जे कन्सिस्टन्सी पाहिजे रव्याची, ती पण व्यवस्थित राहिली असती, असं झालं असतं. बट ठीक आहे. जसं की मी तुम्हाला अगोदर पण बोलली, मी पहिल्यांदाच बनवते, तर काही गोष्टी माझ्याकडून झाल्यात चुकून. तर मी ते तुम्हाला सांगते की जेणेकरून तुम्ही बनवत असाल आणि पहिल्यांदा जसं काही रेसिपी तुम्ही बनवते, तर तुमच्याकडून पण होऊ नये, यासाठी मी तुम्हाला सांगते या सगळ्या गोष्टी. कारण जेव्हा आपण या गोष्टी करत असतो त्यावेळी आपल्याला तेवढं जाणवत नाही. पण नंतर जेव्हा आपण, जसं की आपण पाहतो की आपण काय केले, तर त्यावेळी आपल्याला कळतं की कुठे आपण चुकलोय ते. सो तुम्ही इथे पाहू शकता मी 1-2 मिनटं वाफवलेला आहे रवा. आणि आता माझं केळं जे मी याच्यामध्ये ॲड केलं ते प्रॉपरपणे शिजलेलं आहे. पण थोडासा, जसं की मी बोलली, शिरा थोडासा हार्ड झालेला आहे. आपल्याला याच्यामध्ये आता ॲड करायची आहे साखर. तर मी साखर जी आहे पिठी साखर ॲड केलेली, कारण माझ्याकडे ऑलरेडी पिठी साखर बनलेली होती. तर ती कशामध्ये यूज करणार, तर ती मी याच्यामध्ये यूज केली वेस्ट न घालवता. आणि व्यवस्थित प्रकारे त्याला मी एकजीव करून घेतलं आणि तुम्ही इथे पाहू शकता फायनली पूर्ण सगळं ॲड करून झाल्यानंतर अशा प्रकारे मऊ असा शिरा जो आहे तयार झाला आहे. पण जसं की तुम्हाला मी बोलली की थोडा मला जास्त वेळ शिजवायला लागला, त्यामुळे थोडंसं खाली लागलं आहे शिरा. तर तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून ट्राय करा. मला नक्कीच काही गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत, त्या मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये ॲड करेन. आणि समजा तुम्हाला जर काही टिप्स द्यायच्या असतील, तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. माझे व्हिडिओ असेच पाहत राहा, असंच भरभरून प्रेम द्या. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिलात त्यासाठी. थँक्यू.